विलिनीकरणानंतर राष्ट्रवादीचं नेतृत्व दादा करणार होते. राष्ट्रवादीच्या साप्ताहिकातून शशिकांत शिंदेंचा मोठा दावा. तर पक्ष मजबूत करणं हीच दादांना खरी श्रद्धांजली ठरेल, लेखामध्ये उल्लेख. शशिकांत शिंदेंच्या लेखावर माझा आक्षेप आहे. अदृश्य शक्तींच्या कारवायांमुळे दादा राष्ट्रवादीतून बाहेर पडल्याच्या दाव्यावर सवाल. जशास तसं उत्तर देणार, सुनील तटकरेंचा इशारा. विलिनीकरणाचा प्रस्ताव समोरून आल्यास चर्चा करू, सुनील तटकरेंचं वक्तव्य. तर भाजपसोबत राहण्याची दादांची स्पष्ट भूमिका होती. विलिनीकरणाबाबत हिरामण खोसकर यांची बाजूही जाणून घेणार, तटकरेंची भूमिका. विलिनीकरणाच्या चर्चेत आम्ही नव्हतो, फक्त अजितदादा चर्चा करत होते. मात्र परिस्थिती बदलली आहे. आता भाजपला विश्वासात घेऊन निर्णय घ्यावा लागेल, मंत्री हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया. रोहित पवार यांनी आरोप केलेली फाईल प्रफुल्ल पटेल यांच्याकडूनच आलेली होती. पटेलांचा रात्री 8:30च्या सुमारास दादांना फोन. शेतकऱ्यांसंबंधित काम होतं. झेडपी निवडणुकीवर बोलणं झालं. प्रफुल्ल पटेलांची माहिती. I might be an Olympian, but just like you, I still care about getting the best deal. With Lemfi, I send money at the right time and get competitive rates whether I'm in the US, UK, Canada or Europe. AAIB कडून अजित पवारांच्या अपघाताची सखोल चौकशी सुरू आहे. केंद्रीय उड्डाण मंत्री राममोहन नायडूंनी चौकशीचे आदेश दिलेत. सत्य बाहेर येणार, प्रफुल्ल पटेल यांचं वक्तव्य. अहमदाबाद विमान अपघाताच्या बातमीनं दादांच्या अपघातासंदर्भात संशय आणखी बळावला. पायलटवर कुणाचा दबाव होता का? सखोल चौकशी व्हावी, रोहित पवारांची मागणी. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची झेडपीतील विजयी सदस्यांसोबत बैठक. बैठकीमध्ये सुनेत्रा पवार भावूक. तुमच्या पाठीशी कोणी नाही असं समजू नका, मी भक्कमपणे तुमच्या पाठीशी आहे, सुनेत्रा पवारांचं भावनिक आवाहन. शरद पवार यांना उद्या डिस्चार्ज मिळणार. पवारांवर मागील 5 दिवसांपासून रुबी रुग्णालयामध्ये उपचार सुरू. पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, डॉक्टरांची माहिती. मंत्रालयात नरहरी झिरवाळ यांच्या दालनामध्ये लाच प्रकरणी लिपिकाला अटक. तर सचिवावर देखील आरोप. वर पैसे द्यावे लागतात असा झिरवाळांच्या सचिवाचा दावा. तक्रारदार हरिराम घांची यांचा आरोप. मंत्रालयातील लाचखोर क्लर्कला 16 तारखेपर्यंत पोलीस कोठडी. 35,000ची लाच स्वीकारताना राजू ढेरिंगेला एसीबीकडून रंगेहात अटक. झडतीमध्ये आणखी 42,000ची रोकड जप्त. माझ्याकडे झिरवाळांचे अनेक किस्से आहेत. एसीबीने सूत्रधारापर्यंत पोहोचलं पाहिजे, संजय राऊतांचं विधान. तर चौकशीत माझं नाव आल्यास राजीनामा देईन, मंत्री नरहरी झिरवाळ यांचं प्रत्युत्तर. परभणीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा खरा चेहरा समोर आला. मुस्लिम महापौर पदावरून उपमुख्यमंत्री शिंदेंची टीका. तर परभणीमध्ये भाजपचे 12 मुस्लिम नगरसेवक. बोलण्याआधी जरा अभ्यास करा, तुमच्यासारख्या गद्दारांपेक्षा निष्ठावंत बरे, राऊतांचा पलटवार. चंद्रपूरच्या घटनेचं पक्षातून कोणीही समर्थन केलं नाही. शेण खाणाऱ्यांवरती कारवाई करणार, राऊतांचा इशारा. तर पैसे घेतल्याचे आरोप करणाऱ्यांना भाजपनं पैसे मोजायला ठेवलं होतं का? राऊतांची संदीप देशपांडेंवर टीका. मुंबईमध्ये स्थायी समितीसाठी भाजपकडून 3 नावांची चर्चा. प्रभाकर शिंदे, मकरंद नार्वेकर आणि हरीश बांदिवडेकर यांच्या नावांची चर्चा. स्थायी समितीचं अध्यक्षपद कुणाला मिळणार याकडे सर्वांचं लक्ष. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून बांगलादेश नॅशनल पार्टीच्या अध्यक्षांना फोनवरून शुभेच्छा. निवडणुकीत प्रचंड बहुमतामुळे तारिक रहमान पंतप्रधान होणार असल्याचं निश्चित.